स्वारगेटच्या बसस्थानकामध्ये आम्ही आहोत। स्वारगेटच्या या बसस्थानकात बलात्काराच्या घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे। या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि असं असताना एसटी महामंडळामध्ये वाहक म्हणून काम करणाऱ्या या ताईंची बॅग सापडत नाहीये। इथे आलेल्या आहेत या कोणत्या गाडीमध्ये तुम्ही काम करत होता, किती वाजता इथे आलात आणि बॅग नक्की? सातारावरून स्वारगेटला आली 8:30 वाजता। बरं, आणि परत पाठीमागे निघालं तर बघितलं तर बॅगच नव्हती माझी। अच्छा, म्हणजे तुमचे पैसे ठेवलेली? पैसे पण होते त्यात आणि माझा ट्रे बॉक्स पण आहे त्यात। अरे बापरे, किती अंदाजे किती पैसे असतील? 30,000चा ट्रे बॉक्स आहे माझा आणि ट्रे बॉक्स असतो आमचा तिकिटाचा तो 30,000। हां, बापरे। अच्छा, मग ते इथं आल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं? इथंच म्हणजे इथं होतीच, मी जाताना पण बघितलेली, मी वॉशरूमला गेली तेवढ्यात गेली ती बॅग। म्हणजे गाडीमध्ये तुम्ही ठेवली हां, होती? मी उतरताना बघितले होती। सातारवरून ही गाडी पुण्याला पोहोचली, त्यावेळी तुम्ही उतरला, वॉशरूमला गेला, तेव्हा होती बॅग, तेव्हा होती आणि त्यानंतर तुम्ही येऊन बघितलं त्यावेळी ती नव्हती? हां। बरं, मग ह्याची माहिती तुम्ही कुणाला, तुमच्या एसटी महामंडळामधल्या कोणाला, अधिकाऱ्यांना वगैरे दिली? नाही अजून सांगितली, सांगायची। अच्छा, नाही तुमच्या चेहऱ्यावरती ताण अगदी दिसतो आहे। 30,000 रुपये त्याच्यामध्ये होते आणि या 30,000 रुपयांची जबाबदारी अर्थातच वाहक, कंडक्टर म्हणून यांच्यावरती आहे, कारण हिशोब तुम्हालाच मागितला जाणार आहे। पण इथं पोलीस आहेत, इतका सगळा मीडिया आहे, इतके सगळे लोक आहेत आणि असं असताना देखील पुन्हा एकदा या स्वारगेटच्या बसस्थानकामध्ये अशी चोरी होत असेल आणि ती देखील कंडक्टरच्या साहित्याची, त्यांच्या ट्रे बॅगची, तर यावरून आपण हे लक्षात घ्यायला हवं की हे स्वारगेटचं बसस्थानक जे आहे ते नक्की कोणाचा अड्डा बनलंय, या ठिकाणी वावर तो नक्की कोणाचा आहे। याआधी तुम्हाला कधी अनुभव आलाय? काय झालं? नाही कधी नाही, याआधी असं काही असं नाही कधी झालं। ठीक आहे, आता पोलिसांकडे तुम्ही तक्रार देणार आहात की आधी तुमच्या अधिकाऱ्यांसोबत बोलणार? नाही, पहिलं इथं सांगू ना। इथे आधी इथे सांगा, आगार व्यवस्थापक आहेत त्या ठिकाणी, म्हणजे अजून आलेत का नाही माहित नाही, त्यांना सांगा। हो, सीसीटीव्ही कॅमेरा, ठीक आहे। या ताईंच्या चेहऱ्यावरचा जो ताण आहे तो स्पष्टपणे दिसतो आहे, कारण 30,000 रुपयांची जबाबदारी त्यांच्यावरती होती आणि ती बॅग त्यांची या स्वारगेटच्या बसस्थानकातून गायब झालेली आहे, चोरी झाली आहे, कोणी घेऊन गेलंय, हा आता पोलिसांच्या तपासाचा भाग आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।